नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ऊन असो, पाऊस असो किंवा परीक्षा अगदी तोंडावर असो वा नसो, जे अभ्यासात नेहमी सातत्य राखतात त्यांच्यासाठीच हे आजचं खास डिझाईन केलेलं सत्र आहे. कारण बघा, कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल तर रोजच्या रोज ज्ञानात भर घालत राहणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. आज आपण 15 मे 2026च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींचा एकदम सोप्या आणि सुटसुटीत भाषेत विश्लेषण करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. ठीक आहे, आपण यामध्ये सविस्तर लक्ष घालूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेखा कशी असेल ते पटकन पाहून घेऊया. आपले सगळे महत्त्वाचे मुद्दे 5 भागांत विभागलेले आहेत. पहिलं म्हणजे क्रीडा विजेते, दुसरं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा, तिसरं जागतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्था, चौथं प्रमुख नियुक्त्या आणि पाचवं महत्त्वाचे दिवस. हे सगळे 12 महत्त्वाचे फॅक्ट्स आपण आज बघणार आहोत, जेणेकरून ते सहज लक्षात राहतील. चला आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. 2026चे क्रीडा विजेते, विशेषतः बॅडमिंटनमधील मिळवलेले यश. आणि येथून अत्यंत उत्तम प्रकारे स्पष्ट होते की थॉमस कप आणि उबर कप यांच्यात नेमका काय फरक आहे. बऱ्याचदा यात खूप गोंधळ उडतो, बरोबर? तर हे बघा, थॉमस कप ही पुरुषांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघासाठी असलेली जागतिक चॅम्पियनशिप आहे. 2026मध्ये चीनने हे विजेतेपद मिळवलं आहे. आणि विशेष म्हणजे हे त्यांचं 12वं विजेतेपद आहे. यात आपल्या भारताने आणि डेन्मार्कने कांस्य पदक मिळवलंय. दुसरीकडे पाहिल्यास उबर कप ही महिलांची चॅम्पियनशिप आहे. यावर्षी दक्षिण कोरियाने हे तिसऱ्यांदा जिंकलंय. इथे इंडोनेशिया आणि जपानला कांस्य पदक मिळालंय. आता दोन्हीतला हा फरक असा स्पष्ट पाहिल्यावर तो विसरणं अजिबात शक्य नाही. आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, भारतीय तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यातील प्रणेते विकास. न्यायव्यवस्थेच्या बाबतीत एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचललं गेले. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वन केस वन डेटा आणि सुसहाय नावाचा AI चॅटबॉट हे 2 नवीन डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. आता याचा मुख्य उद्देश काय असेल तर तालुका न्यायालयापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंतची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणणे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रक्रियेत होणारा विलंब लक्षणीयरित्या कमी होईल आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवण्याची प्रक्रिया खूपच सोपी होईल. तंत्रज्ञानाचा हा खरोखरच एक उत्तम वापर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं पाऊल टाकत पुण्यात आता भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणजेच लो इमिशन झोन स्थापन केला जाणार आहे. तेथे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2011 पूर्वीच्या आणि BS3 वाहनांवर बंदी असणार आहे. आता इतरही काही प्रथम घटनांची पटकन उजळणी करूया. भारतात बायोविटॅमिनचं व्यावसायिक उत्पादन सुरू झालंय. मेरठमध्ये पहिलं AI विद्यापीठ उभं राहिलंय. मध्य प्रदेशात पहिलं PPP तत्वावरील मेडिकल कॉलेज सुरू झालंय आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या डिजिटल आदिवासी संग्रहालयाचं उद्घाटन झालंय. ही यादी आगामी परीक्षांसाठी अगदी तोंडपाठ असायला हवी. हवामान अंदाजाच्या बाबतीतही आपण आता मागे राहिलेलो नाही. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने भारताची पहिली AI ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली लॉन्च केली आहे. तुम्हाला माहीतच असेल, IMDची स्थापना 1875मध्ये झाली होती आणि सध्या डॉक्टर जितेंद्र सिंग त्याचे प्रमुख आहेत. पण ही नवीन प्रणाली नेमकी करेल काय? तर ती तब्बल 4 आठवडे आधी अगदी स्थानिक पातळीवर मान्सूनचा अचूक अंदाज देईल. शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी हा एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत आणखी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारताचा पहिला स्वदेशी सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प. हा प्रकल्प थेट अहमदाबाद आणि धोलेरा या 2 शहरांना जोडणारा आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित दळणवळणाचा हा एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या विभागाकडे वळूया, जागतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्था, जिथे आपण विस्तारणारी क्षितिजे पाहणार आहोत. निसर्ग संवर्धनाच्या जागतिक प्रयत्नांमध्ये सौदी अरेबिया आता इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCAचा 26वा सदस्य बनला आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे तर जगातील 7 प्रमुख मांजरवर्गीय प्राण्यांचं म्हणजेच वाघ, सिंह, बिबट्या, जगुआर, प्युमा आणि चित्ता यांचं संवर्धन करणं. आणि सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या शिखर परिषदेचं यजमानपद आपला भारत देश भूषवणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या खूप चर्चेत असलेली अग्लेगा बेटे मॉरिशस देशाची आहेत. पश्चिम हिंदू महासागरामध्ये असलेला हा 2 बेटांचा समूह आहे. आता हे एवढं महत्त्वाचं का आहे? कारण हा समूह आता एक अत्यंत धोरणात्मक दळणवळण आणि सागरी निगराणी तळ म्हणून उदयास येत आहे. हिंद महासागरात स्वतःची पोहोच वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी हे ठिकाण खूपच कळीचे आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्तीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे. जेरोम पॉवेल यांच्यानंतर आता केविन वॉर्श यांची US फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण जगाच्या शेअर बाजाराची दिशा ठरवणारी ही एक अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय नियुक्ती आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आता या स्लाईडबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हा आकडा 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स. हा आकडा काय आहे? तर ही भारताने सुरू केलेल्या भारत मेरिटाईम इन्शुरन्स पूलची एकूण विमा संरक्षण क्षमता आहे. पश्चिम आशियातील तणाव पाहता विदेशी विमा कंपन्यांवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि भारतीय जहाजांना युद्ध जोखीम कव्हर म्हणजेच वॉर रिस्क कव्हर देण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत हुशार पाऊल आहे. भारताच्या UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसची जागतिक घौडदौड तर काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता त्रिनिदाद आणि टोबॅगो हा UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे. यापूर्वी भूतान, नेपाळ, सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, श्रीलंका आणि कतार या देशांनी सुद्धा UPI स्वीकारला आहे. हे खरंच आपल्या डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं यश आहे. वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, प्रमुख नियुक्त्या आणि प्रशासन. भारताच्या उद्योग क्षेत्रातील एक प्रमुख संस्था असलेल्या CII म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी आर मुकुंदन यांनी पदभार स्वीकारला आहे. आणि यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे CIIची 2026 मधील वार्षिक शिखर परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. आता इथे आपण नुकत्याच झालेल्या काही इतर महत्त्वाच्या नियुक्त्यांची अगदी झटपट उजळणी करूया. फिक्कीचे नवीन महासंचालक बनलेत अनंत स्वरूप. नॅस्कॉमचे अध्यक्ष आहेत श्रीकांत वेलमकन्नी. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे यांनी स्वीकारला आहे. आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच BWF परिषदेवर भारताच्या PV सिंधू यांची नियुक्ती झाली आहे. ही छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची यादी आहे, ती चांगली लक्षात ठेवा. आणि आता आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या म्हणजेच 5व्या विभागाकडे येऊया. महत्त्वाचे दिवस आणि जयंती. आजची तारीख म्हणजेच 15 मे दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरी केली जाते. समाजातील कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस असतो. आणि विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 2026 साठी या दिवसाची थीम आहे कुटुंबे, असमानता आणि बालकल्याण म्हणजेच फॅमिलीज, इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं जोडलं जातंय. मे महिन्यातील इतर काही महत्त्वाच्या दिवसांची ही एक छान उजळणी आहे. 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो. मे महिन्याचा पहिला मंगळवार जो यावर्षी 5 मे रोजी आला तो जागतिक दमा दिन म्हणून पाळला गेला. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस असतो. तर 31 मेला तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते. एकाच दृष्टिक्षेपात हे सगळे दिवस आपण इथे कव्हर केले आहेत. आजच्या या रंजक आणि माहितीपूर्ण प्रवासाच्या शेवटी तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे. याचं उत्तर शोधल्यामुळे आपला अभ्यास अधिक पक्का होईल. प्रश्न असा आहे, आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली आहे? राजकारण असो वा तंत्रज्ञान, या वेगाने बदलणाऱ्या जगात अद्ययावत राहणंच हीच आपली खरी ताकद आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधून नक्की सांगा आणि ज्ञानात भर घालण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विश्लेषणासोबत.